संपूर्ण देशाला शोकाकुल करणारा विमान अपघात आपण अनुभवला आणि अगदी नुकताच इंडिगो विमानसेवेचा गोंधळ देखील. 2025च्या 12 जून रोजी गुजरातच्या अहमदाबाद इथं झालेला भीषण विमान अपघात संपूर्ण देशाला शोकमग्न करणारा ठरला. अहमदाबादच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनसाठी निघालेलं एअर इंडियाचं 171 हे विमान दुपारी 1:30च्या सुमाराला आकाशात उडालं आणि अवघ्या अर्ध्या मिनिटात विमानतळाच्या अगदी बाजूला असलेल्या BJ वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहाच्या इमारतीवर कोसळलं. हा अपघात इतका भीषण होता की कोसळताच विमानाचे तुकडे तुकडे झाले आणि इंधन टाकी संपूर्ण भरलेल्या विमानानं पेट घेतला. विमानात 230 प्रवासी आणि 2 वैमानिकांसह 12 कर्मचारी असे 242 प्रवासी होते. यातला केवळ एक प्रवासी ब्रिटनचे नागरिक असलेले विश्वास कुमार रमेश आश्चर्यकारकरित्या बचावले. विमानानं पेट घेतल्यानंतर आगीमुळे तापमान प्रचंड वाढलं, त्यामुळे बचाव आणि मदत कार्य करण्याचं काम अत्यंत आव्हानात्मक होतं. जवळपास सगळे मृतदेह भाजले गेल्यानं प्रवाशांची ओळख पटवणंही कठीण झालं होतं. प्रवाशांच्या DNA वरून त्यांची ओळख पटवून मृतदेह पुढच्या 8 दिवसात कुटुंबियांकडे सोपवण्यात आले. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही या दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला. विमानात 169 भारतीय नागरिकांसह 53 ब्रिटिश नागरिक, 7 पोर्तुगीज आणि एका कॅनडियन नागरिकाचाही समावेश होता. अपघातानंतर तातडीनं विविध संस्थांकडून मदत आणि बचाव कार्याला सुरुवात झाली. विमानतळावरची सर्व उड्डाणं रद्द करण्यात आली. गृहमंत्री अमित शहा आणि नागरी विमान वाहतूक मंत्री के. राम मोहन नायडू तातडीनं घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी अपघाताची माहिती घेऊन बचाव कार्याचा आढावा घेतला. अपघाताच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 13 जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनास्थळाला भेट दिली. अपघातातल्या मृतांच्या कुटुंबियांचं त्यांनी सांत्वन केलं. तसंच रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. बोईंग कंपनीच्या या ड्रीमलायनर 787 मालिकेतल्या या विमानात कुठलेही तांत्रिक दोष नव्हते आणि या विमानांचा आधी अपघात झाला नसल्याचंही प्राथमिक माहितीत आढळलं. विमानाचे दोन्ही वैमानिक कार्यक्षम आणि अनुभवी असल्याचंही समोर आलं. त्यामुळे अपघाताचं नेमकं कारण काय याविषयी अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले. या अपघातात परदेशी नागरिकांचाही समावेश असल्यानं तसंच विमान बोईंग या अमेरिकन कंपनीचं असल्यानं या दुर्घटनेचा तपास AAIB म्हणजेच विमान अपघात तपास संस्था या आंतरराष्ट्रीय संस्था करत आहेत. त्याशिवाय भारतातही DGCAच्या आदेशानुसार विविध संस्था या अपघाताचा तपास करत आहेत. अपघातानंतर लगेचच सापडलेला ब्लॅक बॉक्स आणि इतर पुराव्यांच्या आधारे 12 जुलैला दिलेल्या प्राथमिक तपास अहवालात विमानाच्या दोन्ही इंजिनांना इंधन पुरवठा होऊ न शकल्यानं दोन्ही इंजिन काम करत नव्हते. त्यामुळे टेक ऑफ नंतर क्षणार्धात हा अपघात घडल्याचं समोर आलं. या अपघातानंतर DGCAनं एअर इंडियासह देशभरातल्या सर्व विमान कंपन्यांना सुरक्षितता विषयक निकषांची कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार सर्व विमानांची तांत्रिक आणि इतर तपासणी करण्यात आली. विमान प्रवास अधिक सुरक्षित होण्यासाठी अनेक उपाययोजना जाहीर केल्या. तसंच नवी नियमावलीही आणली गेली. काळीज पिळवटून टाकणारी अशी घटना भविष्यात टाळण्यासाठी उचललेल्या या पावलांनी थोडं आश्वस्त केलं असलं तरी या अपघाताच्या स्मृतींची जखम केवळ पीडितच नाही तर सर्वच भारतीयांच्या मनात दीर्घकाळ राहणार आहे. वर्ष सरता सरता भारतातली आघाडीची नागरी विमान वाहतूक कंपनी इंडिगोच्या व्यवस्थापनात अभूतपूर्व असा गोंधळ निर्माण झाल्यानं जवळपास 8-10 दिवस देशभरातली विमानसेवा विस्कळीत झाली होती. डिसेंबर महिना सुरू झाल्यापासूनच मुंबई, दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद अशा देशातल्या महत्त्वाच्या विमानतळांवर इंडिगोची विमानसेवा रद्द किंवा उशिरानं सुरू होती. 5 डिसेंबरपर्यंत देशभरात 1600पेक्षा जास्त विमान उड्डाणं रद्द करण्यात आली होती. पुढच्या 2 दिवसात ही संख्या 2500पर्यंत पोहोचली. त्यामुळे देशातल्या प्रत्येक विमानतळांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी, सामान हरवणं, प्रवाशांची नीट व्यवस्था नसणं असं सगळं गोंधळ आणि अव्यवस्थेचं चित्र होतं. या गदारोळात इतर विमान कंपन्यांचे तिकीट दरही वाढल्यानं प्रवाशांचा उद्रेक झाला. हिवाळ्याच्या दाट धुके आणि दृश्यमानतेमुळे विमानांच्या वेळापत्रकावर झालेला परिणाम,
डिसेंबरमधली सुट्टीतली वाढती गर्दी, वैमानिकांच्या आरामाविषयीचे नवे नियम, त्यामुळं मनुष्यबळाची कमतरता या सगळ्यांचा एकत्रित परिणाम होऊन परिस्थिती हाताबाहेर गेली असं स्पष्टीकरण इंडिगोनं दिलं. वास्तविक या घटनेची गंभीर दखल घेत नागरी विमान वाहतूक मंत्रालय आणि DGCA यांनी चौकशीचे आदेश दिले. तसंच अनेक कारवाया देखील करण्यात आल्या. इंडिगोनं देखील झाल्या प्रकाराबद्दल माफी मागत प्रवाशांना परतावा आणि नुकसान भरपाई दिली. तसंच या अव्यवस्थेसाठी जबाबदार काही अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यातही आली. मात्र भारतात 60% अधिक नागरी विमान सेवा देणाऱ्या इंडिगोच्या कारभारातला हा ढिसाळपणा सगळ्या नागरी विमान सेवेला आणि हजारो प्रवाशांना कटू अनुभव देणारा ठरला.